त्यांनी जी नोटीस पाठवलेली आहे त्याच्यात अनेक चुका आहेत। कृषी मंत्री नसताना सुद्धा कृषी मंत्री ते आहेत असं त्यांनी तिथं सांगितलंय। तर आपण सर्वांनी बघितलं होतं त्यांचं कृषी मंत्रीपद कशासाठी गेलं आणि का गेलं। त्याच्याच बरोबर बऱ्याच काही गोष्टी आहेत। मला जेव्हा नोटीस येईल तर नक्कीच तिथं जाऊन मी माझी भूमिका मांडेल। आता जे काय आहे ते आपण कोर्टामध्येच तिथं बघू। त्यामुळे आता लोकांना माहिती आहे काय घडलं कसं घडलं। त्याच्यात त्यांनी कुठेतरी वकिलाली काल काय गोष्टी सांगितल्यात की हा AI जनरेटेड वगैरे होता। आता AI जनरेटेड जर असतं तर त्यांच्या नेत्याली त्यांची जी जबाबदारी होती कृषी मंत्री पदाची ती घालवली नसती ना। त्यामुळे त्यांच्या नेत्यांना म्हणजे अजितदादांना सुद्धा माहिती आहे की ते आज बसून काय करत होते। त्यामुळे जरा हास्यास्पद आहेत। वकील थोडेसे कमी अभ्यासू आपल्याला दिसत आहेत। तर जे काय असेल नाशिक मध्ये कोर्टाली मला जर बोलावलं तर मी तिथे जाऊन माझी भूमिका नक्कीच मांडेल। काल परवा आपण बघितलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या बाबतीत ज्या पद्धतीने आत्मविश्वास दाखवला, कुठं ना कुठंतरी मतचोरी आणि मशीनमध्ये बिघाड नाही तर मशीनमध्ये मॅन्युप्युलेशन ह्या गोष्टी असल्याशिवाय एवढा अहंकार नाही तर एवढा आत्मविश्वास येऊ शकत नाही हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे। ठीक आहे, आम्ही सर्वजण लोकांना विश्वासात घेऊन तिथे लढू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।